राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातला तापमानाचा पारा जो आहे तो पुन्हा एकदा घसरलेला आहे आणि आज पहाटेपासूनच उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये अनेक शहरांमध्ये दाट धुकं पाहायला मिळतंय। मी सध्या कर्तव्य पथावर आहे। आपण जर पाहिलं तर राष्ट्रपती भवनाकडे जाणारा हा रस्ता आहे, मात्र अगदी व्हिजिबिलिटी जी म्हणजे दृश्यमानता जी आहे ती अगदी 30 ते 40 फुटांवर फक्त येऊन पोचलेली आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीत देखील आपण पाहतोय रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची जी तयारी आहे ती जोरदार सुरू आहे। रिहर्सल जी आहे म्हणजेच परेडचं संचलन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं आहे। आजचा जर विचार केला तर राजधानी दिल्लीतलं कमीत कमी तापमान सफदरजंग परिसरामध्ये 4.8 सेल्सिअस तर पालम भागामध्ये 7.2 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे। त्यामुळं कडाक्याची थंडी पुढच्या 48 तासांमध्ये कायम राहू शकते आणि याचाच परिणाम जो आहे तो वाहतुकीवर देखील झालेला आहे। जवळपास 15 ते 20 विमानांची उड्डाणं आज पहाटेपासून जी होणार होती ती पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहेत आणि नॉर्थ ईस्ट असेल, ईशान्य भारत किंवा दक्षिण भारत असेल त्या भागामधून राजधानी दिल्लीमध्ये येणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत त्या सगळ्या ट्रेन्स खरं तर उशिरा धावत आहेत। त्यामुळं प्रवाशांना देखील त्याबाबतची सूचना देण्यात आली आहे। आपण मानसिंग रोड जर पाहिला तर अगदी 30 ते 40 फुटांपर्यंतचीच फक्त दृश्यमानता आपल्याला सध्या या ठिकाणी दिसून येते। त्यामुळं आजपासून जरी राजधानी दिल्लीतल्या शाळा सुरू झालेल्या असल्या तरी तापमानामध्ये मात्र प्रचंड घट झालेली आहे आणि त्याचा परिणाम सध्या राजधानी दिल्लीसह अनेक भागामध्ये दिसून येतोय। उत्तराखंड, जम्मू काश्मीर त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधल्या अनेक राज्यांमध्ये अनेक शहरांमध्ये आज पहाटेपासून दाट धुकं आहे। त्यामुळे वाहनधारकांनी देखील गाड्या चालवताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। महत्त्वाचं हेच आहे की पुढच्या 48 तासांमध्ये देखील धुकं अशाच पद्धतीनं राहील असा देखील हवामान खात्याचा अंदाज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।